बुग्गू, हर्ष, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आम्ही निघालोय ठाण्याला आणि अशा प्रकारे काय आम्ही रेडी झालोय. आता बघू किती वाजेपर्यंत तिकडे पोहोचतोय, बिकॉज आम्ही चाललोय कारने. ट्रेन न प्रिफर करता कारने चाललोय. हा बोल. ऍक्च्युली 2-3 दिवस कंटिन्युअसली त्याची तर अजिबातच झोप होत नाही. माझी थोडीफार तरी होते. काल अक्षरशः त्या व्हिडिओला व्हॉइस देताना मी तर एक डुलकी काढायची, त्याचं झालं का मी उठायची आणि मग व्हॉइस द्यायचा, असं काहीतरी आमचं चालू आहे. आणि असं झालंय की सगळी कामं पहिली आधी संपू आणि मग काय तो विश्रांती करायची, आराम करायचा तो करू. बघू आता कधीपर्यंत आमची कामं होतील. तरी अजून 1-2 कामं पेंडिंग मध्ये आहेत, ती लवकरात लवकर संपवण्याची प्रयत्न आहे. झोप काय नंतर पण काढता येईल, आराम काय नंतर पण करता येईल, पण ही कामं पहिली करणं जरुरी आहे. आपल्याला म्हणजे असं कोण कोण लक्षात पण करून देते की मी बोललेलो मी कोलॅब घेणार नाही. हो, पण ते मी कसं ते बोललेलो जास्तीत जास्त ब्रँड कोलॅबरेशनचं मला हे वाटायचं थोडं. बट कसं आहे ना, ज्या गोष्टी एवढं प्रॉब्लेम होतो ती गोष्ट एक्सप्लेन कळली ना, अजून एक्सप्लेन करते. त्याचं असं झालं होतं, लास्ट टाइम जेव्हा हर्ष बोलला होता की मी कोलॅबरेशन घेणार नाही, तेव्हा प्रॉब्लेम असा व्हायचा की एकाच ब्रँडचे जे आम्ही करत होतो त्याचेच 3-3, 4-4 व्हिडिओ असायचे. आणि त्याचं कसं व्हायचं की तेच 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 करून माहिती ना, आपल्याला एखाद्या टायमाला कधी कधी कंटाळा येतो, तसा टाईप तो झाला होता. आणि कसं व्हायचं की त्यांना ती एकच गोष्ट दिली ना का ती कम्प्लीट पूर्ण नाही व्हायची, त्याच्यामध्ये मग चेंजेस आणि ते सगळं करणं इरिटेट व्हायला व्हायचं की यार एवढं. ब्रँड कोलॅबरेशन कसे असतात ते मेकअपचे, की सगळं फायनलाइज झाल्यानंतर हे टेक्स्ट तुमच्या ह्या कलर मध्ये द्या, ते दिलं की नाही हे बरोबर नाही वाटत, हे पूर्ण टेक्स्ट चेंज करा, बॅकग्राऊंड टेक्स्टचा हे ठेवा, ते करा. अच्छा, मग बिफोर वरती आफ्टर खाली मग त्याचे फॉन्ट चेंज करा, नाही तर मग ठीक आहे ह्याचा व्हॉइस चेंज करा. इट्स लाईक दे थिंक वी आर सिटिंग इन वन केबिन अँड दे आर टेलिंग अस की डू दिस आणि ते सिंगल क्लिक वरती होतात ते चेंजेस, असं तर नाही. म्हणून ते एक्झॉस्ट व्हायचं. आणि ते पॉइंटर्स पण असे समजा की 100 शब्द असतात आणि त्याला 20 सेकंड मध्ये फिट करायचं असतं. ते म्हणजे कसं 1 तासाचा पिक्चर तुम्हाला 1 मिनिटात हवाय, विचार करा. मग त्याच्यासाठी पाहिजे जी 1 मिनिटात आली पाहिजे. मग ते थोडस आता मला समजूत आलंय की कसं काय ऍडजस्ट करायचं, कसं काय कोणते पॉइंट जाऊ द्यायचे, लेट गो करायचे, काय करायचे, त्या पद्धतीने आता करतो. आणि हे कसं जरा आम्हाला पण वेगळं वाटतंय. आम्ही ब्रँड कोलॅबरेशनला थोडं नाही, आमचे जे पहिल्यापासून ज्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना त्यांचे आहेत, पण आता कसं ते करून 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 आदत झाली आणि आता माहिती आहे की त्याचं काय घ्यायचं आहे. पॉइंटर्स पार्ट झालेले आहेत आणि ते कसं विजन्स करायचं ते सगळं काहीतरी आपण नवीन ट्राय करतोय. हा, आणि दुसरं की गोष्टात ना होम अप्लायन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं कसं, जसं जेव्हापासून घर झालंय आमचं स्वतःचं तेव्हापासून आम्हाला आमच्या घर, खास करून मला तर होतच, पण तेव्हा रेंटच्या घरात असल्यामुळे काय व्हायचं की रेंटच्या घरात असल्यामुळे असं वाटायचं की नको यार, ही गोष्ट घेतली का पुन्हा तिकडे कुठेतरी जाणार आणि मग पुन्हा ते हे करणार, पॅक करून ठेवणार, मग तिकडे जाऊन उघडणार किंवा ते सारखं घर बदलत राहणार. तर ती गोष्ट कशालाच घ्यायची ना, जेवढ्या आहेत त्याच्यातच मॅनेज करू. पण आता कसं झालंय, स्वतःचं घर झालंय, कुठे चेंज नाही करायचं, तर कितीही गोष्टी घेतल्या तरी त्या आपल्याच आणि आपल्याला पाहिजे तशा मनाप्रमाणे सजवायचंय. तर त्या गोष्टीच्या हेतूने आम्ही आमच्या घरामध्ये गोष्टी घेतो आणि त्याच रेफरन्समध्ये मग आम्हाला तसे ब्लॉग तर आपले नेहमीचे जातात. मग जे बघतात, ज्यांना आवडतं खरं त्या गोष्टीमध्ये, मग ते लोक आम्हाला विचारतात की तुम्ही असं करू शकता का किंवा त्या ह्याच्यामध्ये. मग तशा प्रकारच्या तर होम अप्लायन्सचे आम्हाला हे यायला लागले, एक्सप्लोर करायचे. हा, तर तशा आपण एक्सेप्ट केले बिकॉज आपल्याला ठाण्याला दुसरीकडे पण थोडं फिरायला भेटेल, घरातून बाहेर तरी पडतोय. तर त्यामुळे चला, आपण खूप बडबड झाली. माझी बडबड झाली जास्त आजच्या ब्लॉग मध्ये. पूजा बोलली तर मला आवडलं. फ्रेंड्सला पण आवडतं बघा जेव्हा पूजा येते ब्लॉग मध्ये, स्वतः अपिअर करते, आहे की नाही फ्रेंड. चला बघू, ठाण्याला पोहोचून काहीतरी प्लॅन करू मस्त की ठाण्याला असं फिरू, खाऊ. हा, बघितलं बघा, तिच्या पायाला लागले. नाही, तिला बोलू दे काय झालं ते. बेटा तू सांग. आणि त्या सकाळी भाव्याच्या टीचरचा पण फोन आला होता
भाव्याची टीचर आज मिनिमम 15-20 मिनिटं तरी आमच्या बरोबर बोलत होती आणि सांगत होती भाव्याच्या छोट्या गोष्टी, की ती काय करते, कोणाला कसं बोलते, माझ्या बरोबर किती गप्पा मारते आणि सगळ्या गोष्टी सांगत असते आणि कोणाच्या किती कळ काढते आणि किती ती मस्तीखोर आहे, सगळ्या गोष्टी सांगत होती टीचर आज. मग ते जरा ते पण गोष्टी ऐकण्यामध्ये आणि भाव्याचा बोलतात ना म्हणजे खूप मस्ती करते असं टीचर सांगत होती. सो बघू आता भाव्याची एक्झाम संपली ना का मग थोडंसं आम्हाला, कारण का आता भाव्याची एक्झाम आहे त्याच्यामुळे आम्ही पण तिच्या स्कूलबद्दल काही सुट्टी बिट्टी काही कुठे करणार. सुट्टी जेव्हा असते तेव्हाच आम्ही आता हे कोलॅबोरेशन वगैरे करायला जातोय, कारण का सुट्टी घेतली आणि मग तिचंच पुन्हा लॉस होणार. कोण जाऊ दे चला जाऊला ठाण्याची डायरेक्ट आता ठाण्याची जर्नी कम्प्लीट करू. आता निघालोय आम्ही, बघू किती वाजेपर्यंत पोहोचू. मध्ये काय असेल तर शो करू. गोड बंदरसाठी शो काहीतरी बोलायला. पूर्ण ट्रॅफिक जाम असणार आहे तिकडे यार. मला दाखव. हॅपी बर्थडे येतात का तुम्ही? हा, बाय द वे आज सरूचा आज बर्थडे आहे. सो आमच्या तिघांकडून पण सरूला विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तसं तर मी पर्सनली तिला विश केलाय, पण ब्लॉग मधून तिला पण आवडेल, बघेल तेव्हा ती, म्हणून तिला मी विश करते. अरे हिचा नेहमीचा बर्थडे येतो यार, नेहमीचा बर्थडे येतो. सकाळी उठली का माझा बर्थडे. ते डोंगर कोणतं आहे पूजा? ते ढगाच्या पाठी एवढं मोठं डोंगर आहे की ते ढग आहे. मस्त आहे ना विरारचं, मस्त आहे ना फ्रेंड्स. म्हणजे बाहेर निघताना अशी डोंगर दिसतात या साईडनी आणि विरार मध्ये एंटर करताना जीवदानी मातेचं मंदिर समोरच. बापरे या रोडला ट्रॅफिक नाही भेटलंय फ्रेंड्स. लेट्स हेड आउट फ्रॉम हियर. पाणी बघा किती भरलंय, नाही दिसणार. थोड्या वेळात पोहोचूच आपण आपल्या डेस्टिनेशन वरती फ्रेंड्स. सी वेअर वी आर. मामलेदार मिसळ. पण इथे नव्हतं हे डेस्टिनेशन, जेवढं मला माहिती. एक असं साईडला होतं काय असं मला वाटतं, पार्टी होतं ते. पण तिथं पत्रा दिसतोय तुटल्यासारखं. खूप अगोदर खाल्ली आहे मी, बट मला असं वाटतं तिथे आहे. आणि इथं पुढं तलाव असणार आहे आय थिंक कुठेतरी एक. किती वेळ दाखवते अजून? 10 मिनिटं. लेफ्ट घे, लेफ्ट पटकन लेफ्ट घे. थांबतो का मला कळत नाही. थांबतो का म्हणजे कुठं नेऊ मग गाडी? सगळ्यांना ठक ठोकत नेऊ. आय थिंक ही सगळी लाईन आहे ना त्याच्यासाठीच आहे, मामलेदार मिसळसाठीच आहे. हो खूप लाईन असते. आमंत्रणसाठी हॉटेल आमंत्रण हा माहिती. तिथे लिहिलंय ना लेफ्ट. अगं हो पूजा, हो ते लेफ्टनी काय गेलं दिसलं ना रिक्षा. हे रस्ते माझ्या सगळ्या ओळखीचे. का? इथून मी खूप फिरलो आहे. कशाला? आहे एका टाइम. इथं थिएटर होतं. जोडी आहे गलत नाही, झुडिओच्या पाठी मधल्या गल्लीतून, छोट्याशा गल्लीतून एक थिएटर असणार आतमध्ये. त्याच्यामध्ये बॉक्स हे पण आहे, टाईप पण आहे बघ ह्याच्या आतमध्ये रस्त्याच्या. आणि थोडंच पुढे स्टेशन. आणि इथे एक हमेशा कार उभी असायची किंवा बोर्ड असायचा. ते नाही का ते मराठी बिग बॉस मध्ये आलेले, डोक्यावरती गणपती बाप्पाचं असं हे काढलेलं असायचं, ते क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह. इथे त्यांची कार, त्यांची इथं कार का काहीतरी उभी असायची का बोर्ड असायचा. And that's all because one great person whom I used to know earlier, that person made me aware of this all place, की आपण डोळे बंद करून पण इकडची मॅपिंग करू शकतो. एक्झॅक्ट आपण आलोय स्टेशनच्या इकडे. आम्हाला जायला पूजा इथून रस्ता आहे का गाडींसाठी जायला? दाखवतोय बघ, इथून दाखवतोय. कुठं सगळ्या रिक्षाच आहेत. ओनली ऑटो रिक्षा, अदर फॉर ऑल. बघ नशीब बघितलंय इथे बघ, अदर फॉर ऑल व्हेकल. मला वाटतं इथून पाठवून निघायचंय. बाप रे, एक तर विरारची गाडी नंबर प्लेट बघून फॉर शुअर आपल्याला विचारपूस केली असती. थोडी रिक्षासाठी लाईन. राईट. निघूस तूच मध्ये आलाय. येडा समजतो
इथं मॅगडी आहे पुढे. प्लीज मॅम, प्लीज साईड व्हा. बरं तुला माहिती ते मॅगडी आहे. हा, लय फिरलाय वाटतं, रोज यायचं. मॅगडी मध्ये इकडचं फिरायचं. अच्छा थांब थांब, मी ते इथे पार्किंग आहे वाटतं. फाटवा ते रिक्षावाला ठोकला फ्रेंड. मी रिव्हर्स घेत होतो इथं असं युटर्न घेताना, त्याला दिसते गाडी युटर्न घेते तरी फास्ट मध्ये येऊन पाठून धाड करून. नॉट एक्सपेक्टेड यार, एवढं काय इथं असं एकदम मोनोपॉली टाईप. आणि त्याला मी बोलतो तर आजूबाजूचे अजून 3-4 रिक्षावाले, अरे अरे चल अरे चल, अरे बोललो अरे हे बघा. ओके, ते पार्किंग मध्ये एक जागा भेटली आहे फ्रेंड सक्सेसफुली. इथं गाडी आपण पार्क केली. आतून एकदा बघायचं मला ठोकल्यामुळे काय झालंय का इथे. कोणाचे बांधलो होतो पाडून रिक्षा ठोकली ना बेटा. आता बटिंग होता त्याला. बट ठीक आहे, हे पण 40 रुपये 3 तासाचे आहेत. जायचं, इकडे जायचं की हा, इथून आपल्याला बाहेर निघायचंय. काहीतरी खाऊया इकडे आपण आतमध्ये पहिला. इथे मॅगडी आहे आणि इथे बघ टर्निंगला एक हॉटेल आहे जे व्हेज आहे. तिथे चांगलं भेटेल आपल्याला. म्हणजे कोणी समोरून भेटायला आलं की ग्रीट करते. थोडीशी थोडंसं घाबरते बिकॉज काही कमेंट शेअर करत होते की यार तिला शिकवा, असं थोडी रूढ वाटते. नाही, पण ते थोडंसं एक हात पाठी घेते माझ्यासोबत. तिथे थोडा टाइम स्पेंड केला की नंतरला मग ती खोलून बिहेव करायला लागते. तरी आम्ही तर ट्राय करतोच तिला मन मोकळेपणाने वागवायला शिकवायला. कोणी ग्रीट करायला आलं, कोणी भेटायला आलं किंवा काही असलं तरी नॉर्मल अँड स्माइल करून राहायचं. बट आय थिंक शी विल टेक हर टाइम इन दिस. अरे जाओ पटापट, बघून तर ठेवून दे मोबाईल. ग्रेवी बना रहे हैं. ओके, ये उलटा कैसा दिया इसको ऐसा था. तर ठाणे स्टेशनवरून फ्रेंड वॉकेबल आलो तर हार्डली 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती असेल हे आनंद स्टोर, ज्याचं आपण प्रमोशन करायला आलो. चला आतमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ काढू, नंतरला बाहेर निघताना कंटिन्यू करू. रेडी पूजा? खूप सारे फ्रेंड्स भेटतात आपल्याला इथे. एक चवडच आहे मला इथे. बोल की कोणता घेऊया, खारी बुडवून खाता येईल एवढा का, फक्त चहा पिता येईल एवढा का, थोडासा चहा पिता येईल एवढा. हे डबल होतंय ना, म्हणून मी बिस्किटच मध्ये घातलं. ठीक आहे, डबल चालेल. डबल चहाचं ठीक आहे, होतंय. चालेल. मग मी बोलले माझं झालं. नाही परत बाय. छत्री फायनली आपली शॉपिंग वगैरे करून झाले. व्लॉग वगैरे रील जेवढी पण बनवायची होती बनवून झाले. आणि झाले आता 8:45. तरी कम्पेअर्ड टू कालचं आपलं जरा लवकरच झालंय ना. ठेवू ना त्यातच. एक सेकंड याच्यात टाक. आणि पूजाने काय जाता आता बघा, हे काय घेतल्यात पण गोष्टी. पकडे एक मिनिट त्याच्यात जिथं कामासाठी जाऊ तिथं यांचा टाइमपास असतोच काय ना काय. अरे असं बंद छत्री घेऊन कोण चालतंय. 3 पाणी नाही, मला पण चांगलं लागली. हे पाणी दे जरा हर्षला. नाही, बाहेर गेल्यावरती बॉटलच घे. तर माझी बायको माझ्यासाठी वेगळ्या पाण्याची बॉटल घे, समजलं का. मला कुणाकडे हे रिक्वेस्ट करायची गरज नाहीये, समजलं. पाणी ना पेपर. ती माझ्या बायकोकडून बॉटल गेली आणि ती मला बोलली की पूर्ण पाणी पी बॉटल मधलं. माझ्यासोबत त्याची कंजूसी नाही करणार. एसी लाव बायको आणि थोडं माझं डोकं सोड. चल घरी गप्पा. तर माझ्या मुलीला सांगेल बेटा माझं डोकं सोड. आता चोल बेटा. मम्माला साबित होईल की हा बुगू माझ्यासाठी काय पण करू शकते. अरे वा, मला झोप आता. तरी बोललो अंधार काय, ही लाईटी लावायला विसरतो मोस्ट ऑफ द टाइम. कुठे आहे, कुठे आहे, वरतीच आहे. हा हे काय बघा. नाही, नाही, नाही. ते पैसे भरायचे. पण ती गाडी बघा ना, ही अँटिक वाली, म्हणजे इतका भारी आहे ना. 60.
कुठून जाऊया? इकडून ना. नाही, ठाण्याचा चप्पा चप्पा माहिती असलं ते पाहिजे, बट आता मला जोगेश्वरीचा चप्पा ओ म्हणजे कळलं, ठाण्याचा चप्पा चप्पा कसा माहित होता आणि आता ठाण्यात जोगेश्वरी. पार्सली कल्याणचा माहिती होता मला. कुठे 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 अरे नाही. चार्जिंगला लावायचं. बाकी काय नाही फ्रेंड्स, मी तर ऍक्च्युली कम्प्युटरचा MSCIT चा क्लास करत होतो, जे मी इथूनच पास आउट झालेलो, म्हणून माझं येणं जाणं होतं ठाण्याला. काय हा, MSCIT चा मी इथे लावलेला. भाई, तू बँड्रावरून MSCIT च्या क्लासला ठाण्याला येतो? कोण माणूस, शिक्षणासाठी कुठे पण जाऊ शकतो. कोणता माणूस ह्या गोष्टीवरती विश्वास कुठं? ठेवतो? आपल्याला राईट जायचं ना. सरळ 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 सरळ. हा, बोल बोल. यार, बुब्बू, जरा इथे राऊंड मारला हा, असतं बोल, यार बोल. आपण. तुझ्या इथे घोडागाडीवाला पण असतो राऊंड मारवायला मस्त. बोल. बोटिंग पण असते. जायचं. आणि कुठं लय ट्रॅफिक असतो माझ्या चौकात. बेटा तिथे नको जाऊ, बेटा इकडे बुब्बू. तर फ्रेंड्स, घरी जाणं अगोदर आपण जाता जाता मध्ये किनारा ढाबा लागतो, आणि लकीली ह्याची आज जागा आपल्याला खाली भेटली, तर आम्ही आलो किनारा ढाबामध्ये. तर जेवणाच्या अगोदर जेवण तर ऑर्डर केलंय. तर हे गाणं ऐकायचं म्हणून पोरगी मला इथे घेऊन आली की मला ऐकायचं आहे. तर तिथे चालू आहे पार्टी, तर डान्स चालू आहे. शी इज नॉट एट ऑल शाय लाईक मी, नॉट एट ऑल. व्हिडिओ मध्ये मजा करते. विवेक नाईस टू मीट यू. हाय फ्रेंड्स, आज बसलो आपण, तर आपण पितोय थ्री सिस्टर्स. थ्री सिस्टर आपण अगोदर पण पियालोय ना. हा, बाप्या. लाइटिंगची थोडी मारामारी, इथे लाईट नाहीये बिलकुल, पण ठीक आहे, शांत वाटत. नाही ठीक आहे, इथं जेवायसाठी बघण्या आम्ही दिसतोय एकमेकांना. तर फ्रेंड्स, चला व्लॉग इथे पूर्ण करू आजचा. काम बऱ्यापैकी आवरलं, ते पण मध्ये येता येता ड्राईव्ह करता पण झालं थोडंसं, अजून पण काम होतं अपलोडिंगचं 1-2. छानपैकी झालं. ओके, आय एम एन्जॉईंग इट. जे पण शफल आजकाल चालू आहे, यूज टू होत चालू. माहिती झालंय मॅनेजमेंट कसं करायचं, घरातली कामं बिमा आवडून सगळं रेडी. हा थोडाफार इथे तिथे उशीर होतो, पण मॅनेज करता यायला लागलाय. चिकन लपेटा मागवलं फ्रेंड्स, आणि मला माहीतच नाही. मी बोलतो ह्यांच्याकडून प्रिव्हियस डिशची रोटी तर नाही राहून गेले ना आतमध्ये. हे बघा, आत्ता पूजाने सांगितलं मला की हे ऑमलेट आहे. ऑमलेट आहे, त्याच्या आतमध्ये चिकन आहे. होय होय, खाऊन घे पहिला. ऑमलेट आहे, ऑमलेट. लवकर आहे बुग्गू, हात काढ. चिकन आहे बेटा. पान खाऊया, पान. जाता आता पण गोड पान खाऊ आणि निघू मग घरी. तुमचं नाव दादा? विनय वाघमारे. विनय. नाईस टू मीट यू विनय. जास्त व्हेरी गुड यार, असं सतवायचं मम्मा डॅडीला. माझा पण बाबू आहे. आम्हाला किती वर्षाची आहे? आता माझा 8 years आणि त्याला हे आवडलं. थँक्यू सो मच दादा. येस येस नाईस टेक केअर. थँक्स अ लॉट. प्लीज टू मीट यू यार. हाय, थँक्स. ऑल द बेस्ट. चांगलं करताय. शुअर शुअर. पान घेत होते ना तुझं? झाले माझे. नाही, नको 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 दादा. नाही सिरियसली झाले, तुम्ही करूच नका. झाले. कितना हो भैया की इसका? अरे अरे असं नाही 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 प्लीज आपण प्लीज कुठे नाही. खूप दिवसाने भेटले तुम्ही. अरे पण ते करायला हा. पाहिजे, असं काही नाहीये. असं काही नाहीये, छोटीसाठी केलं मी. ती छोटी तर काय खाल्लंच नाहीये. भैया जी हो गया. असले ते माझ्याकडे. द्या बोल, बेबीला द्या. तुमच्याकडे 2 बेबी आहेत अंकल. आमच्याकडे 2 baby आहेत. तू एक आण. नाही 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 नाही, हे बेबीसाठी बेबीसाठी. थँक्यू. माझ्या घरच्यासारखं वाटलं यार. सिरियस. सेम टेक केअर. बाय ताई. बाय बाबू. बघू बाय. माय गॉड, खूप हार्ड यार. चलो बाय. टेक केअर. जाता जाता आपण मस्तपैकी खाणार आहे गोड पान. मी एक माझ्यासाठी गोड पान घेतलंय आणि चला गाडीत बसून खाना. पडणार आहे. Something about those city lights were calling out my name. Now mama, don't you cry. You know there'll come a day where I come